राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वृद्धाच्या हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासात उलगडा केला आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून आणखीन 2 संशयितांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जून 2026 रोजी जितेंद्र माणिकराव बोरकर राहणार गोदावरी कॉलनी अमरावती यांनी तक्रार दिली की त्यांचे वडील माणिकराव बळीरामजी बोरकर हे 22 जून रोजी सकाळी घरातून 3 ते 4 हजार रुपये घेऊन घराबाहेर पडले होते। त्यानंतर ते परतले नाही। 24 जून रोजी कुटुंबियांना माणिकराम बोरकर हे सूतगिरणीच्या गेटजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले। त्यांचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 530/26 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 1 व 2 च्या पथकांनी तपास सुरू केला। तांत्रिक पुरावे उपलब्ध नसतानाही मैदान पातळीवरील माहिती संकलनाच्या आधारे पोलिसांनी उद्देश उर्फ चिकू संजय खरड वय 26 वर्ष राहणार मायानगर अमरावती याला ताब्यात घेतले। सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या माहितीवरून हत्येच्या कटात आणखीन 2 जण सहभागी असल्याचे समोर आले आहे। सध्या त्यांचा शोध सुरू असून पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत।